ज्ञानेश्वरी पठण अध्याय 11. ओव्या 526 ते 550, श्लोक 41 ते 42. ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तया ते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू. ऐसे रूपे तिये अद्भुते, आश्चर्य स्फुरति अनंते. तव तव नमस्ते नमस्ते चिमणे, आणि स्तुतीही नाठवे, आणि निवांतूही न बैसवे. नेणे कैसा प्रेम भावे, गाजूची लागे. किंबहुना या परी, नमन केले सहस्रवरी. की पुढती म्हणे श्री हरी, तुझ सन्मुखा नमो. देवासी पाठी पोट आथी की नाही, येणे उपयोगू आम्हा काही. तरी तुझ पाठी मोर याही, नमो स्वामी. उभा माझी पाठीसी, म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हासी. सन्मुख बिन्मुख जगेसी, न घडे तुझे. आता वेगळा लिया अवयवा, नेणे रूप करू देवा. म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका. जी अनंत बळस जी अनंत बळ संभ्रमा. तुझ नमो अमित विक्रमा. सकळ काळी समा सर्वरूपा. अगवेया अगवेया आकाशी जैसे, अवकाशच होऊनी आकाश असे. तू सर्वपणे तैसे, पातलासी सर्व. किंबहुना केवळ, सर्व हे तूची निखिळ. परीक्षिराण्वी कल्होळ, पयाचे जैसे. म्हणून या देवा, तू वेगळा नवसी सर्वा. हे आले मद सद्भावा, आता तूची सर्व. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तम. हे कृष्ण हे यादव हे सखेति. प्रदानता महिमानं तवेदन, मया प्रमादात प्रणयेन वापी. पर्यायसिया तू ते स्वामी. कैचे नैणू जी आम्ही, म्हणून सोये रे संबंध धर्मी. राटलो तुझसी आहा थोर वावरत जाहले. अमृते संमार्जन म्या केले. वारिके घेऊन दिधले कामधेनु ते. परिसाचा खडावाची जोडला, की फोडूनी आम्ही गाडोरा घातला. कल्पतरू तोडूनी केला कुंपशेता. चिंतामणीची खाणी लागली, तेने करे ओढाळे ओलांडिली. तैसी तुझी जवळीक धाडिली.
सांगातीपणे हे आजीचे चित पाहि पाथो रोकडे कवण झुंज हे केवडे एत परब्रह्म तू उघडे सारथी केलासी यया कौरवांची या घरा शिष्टाई धाडिलासी दातारा ऐसा वणिजे साठी जागेश्वरा विकलासी आम्ही तू योगियांचे समाधी सुख कैसा जाणे चिना मी मूर्ख उफरू दुजी सन्मुख तुझसी करू ये चावहा सार्थ मसत कृतोसे विहारशय्या सनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत ततः समक्षं ततः क्षमाये त्वामहं महं प्रमेयम् तू या विश्वाची अनादि आदि बैसजी जी सवासरी तिये सोयरेकीची या संबंधी रळी बोलो विपाये रावळा येवो तरी तुझेनी अंगी मानू पावो न मानिसी तरी जावो रुसोनी सलगी पाया लागोनी बुजावणी तुझ्या ठाई शारंग पाणी पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही सजनपणाची या वाटा तुझ पुढे बैसे उपराठा हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो आम्ही देवेसी कोलकाठी धरू आखाडा झोंबी झोंबी करू पारी खेळता आविष करू निकरे ही भांडू सांगते उराउरी मागो देवासी बुद्धी सांगो देवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही ऐसा अपराधू हा आहे जो त्रिभुवनीन समाये जिनेनताची की पाये शिवतिले तुझे राम कृष्ण हरी।